बॉलिवूडमध्ये अफेअर, लग्न, ब्रेकअप, घटस्फोट अशा अनेक बातम्या येत राहतात आणि या बातम्यांचा आनंद बघायला गेलं किंवा चर्चा बघायला गेली तर सर्वसामान्य लोक घेत असतात। बॉलिवूडमध्ये कोणत्याही ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसचं जरा काही झालं तर ते अगदी सेकंदात सोशल मीडियावर पसरत असतं। पण तुम्हाला माहिती आहे का, असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे लग्न होऊन सुद्धा वेगळे राहतात पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही। नुकतंच आपण बघितलं तर एका पॉडकास्टमध्ये गोविंदा त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी सांगितलं की आम्ही वेगवेगळे राहतो। याचाच अर्थ असा की समोरासमोर जरी घरं असली तरी गोविंदा स्वतः वेगळीकडे राहतो, पत्नी सुनीता आहुजा त्याचबरोबर तिचा मुलगा आणि मुलगी ही पत्नी सोबत राहतात। एकंदरीत काही गोष्टी किंवा काही सेलिब्रेशन असेल तर एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, पण सहसा वेळ हा वेगवेगळीकडे जातो असं त्या म्हटल्या। त्याचबरोबर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन ही एक अशी जोडी आहे की जे वैवाहिक आयुष्याबद्दल बोलत नाहीत पण त्यांच्या वेगळ्या होण्याच्या बातम्यांवर चर्चा केली जाते। यावर अभिषेक आणि ऐश्वर्या हे एकत्र दिसतात खरे, पण बघायला गेलं तर वेगवेगळ्या ठिकाणी राहतात अशीच माहिती येते। त्याचबरोबर ऋषी कपूर आणि नीतू कपूर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या नात्यात ही एकेकाळी कटुता होती आणि म्हणूनच दोघे जण वेगळे राहत होते। ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची वारंवार भांडणे व्हायची, याबद्दल रणबीर कपूर सुद्धा बोलला होता। पण बघायला गेलं तर काही काळासाठी दोघेही एकत्र राहत नव्हते, त्यानंतर हळूहळू दोघे जण एकत्र आले। धर्मेंद्र आणि हेमा मालिनी आपण पाहिलं तर धर्मेंद्रचं हे दुसरं लग्न असल्यानं यांच्या दोघांमध्ये काही काळ दुरावा होताच। पण आता जरी पाहायला गेलं तर धर्मेंद्र हा हेमा मालिनी यांच्यासोबत राहत नसून आपल्या पहिली पत्नी आणि त्यांच्या मुलांसोबत राहतो। विशेष ठिकाणी किंवा विशेष वेळी मात्र तो हेमा मालिनींच्या सोबत त्याचबरोबर त्यांच्या मुलींसोबत राहतो। आता बघितलं तर करीना कपूरचे पालक रणधीर कपूर आणि बबिता कपूर यांच्यातही काही वेगळं नव्हतं। लग्नानंतर ते एकमेकांपासून वेगळे सुद्धा झाले होते। नंतर परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला। तर हे होते बॉलिवूडचे काही कपल्स जे लग्न झाले तरी सुद्धा वेगळे राहत होते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि याच प्रकारच्या अपडेटसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।